नाही तिथपर्यंत सामन्याला मात्र सुरुवात होत नाहीये. टाळ्यांचा गजर नक्कीच आपण बघतोय. प्रेक्षक वर्ग आवाज येत नाहीये. बेस्ट बॉलर शिवराज्य बेऊर चषक 2023 तर नक्कीच बोईसरची स्पीड गन मिस्टर विशाल आगरे बेस्ट बॉलर. नक्कीच सन्माननीय कौस्तुभजी राव सरांना विनंती असेल नक्कीच बक्षीस आपण प्रोव्हाइड करायचे. चला विशाल आगरे टाळ्यांचा गजर व्हायला पाहिजे. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. चला विशाल विनंती असेल नक्कीच थांबायचं आपण. बेस्ट बॉलर तर नक्कीच बॅक टू बॅक 5 फायनल आणि नक्कीच या 5व्या फायनल मध्ये नक्कीच बेस्ट बॉलरचं पारितोषिक आपल्याला भेटतं. सगळ्यात पहिले तर कसं फील होतंय? मला तर खूप आनंद होतोय कारण ह्या वर्षात मला पहिला बेस्ट बॉलर भेटलाय आणि टीमचा सपोर्ट होता म्हणून मला बेस्ट बॉलर भेटला. नक्कीच टीमचा सपोर्ट तुम्हाला भेटलाय. फायनल नक्कीच वन साइड झाली परंतु नक्कीच आई जगदंब धनसार संघाने एक चांगला खेळ केला. तर आई जगदंब धनसार संघासाठी काय म्हणाल? आई जगदंब धनसार यांनी सगळ्या मोठ्या संघांना हरवलाय. त्यांनी आज चांगला खेळ खेळला म्हणून ते फायनलला आले. नक्कीच टाळ्यांचा गजर असेल नक्कीच अभिनंदन असेल आणि नक्की तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी नक्की शुभेच्छा असतील. आता मात्र नक्कीच जाऊया बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंट. तर नक्कीच बेस्ट बॅट्समॅन आवाज येत नाहीये. तर नक्कीच मात्र धनसार संघाचा विशाल ठरतोय बेस्ट बॅट्समॅन. टाळ्यांचा गजर व्हायला पाहिजे. तर नक्कीच सन्माननीय उमेश पटेल सरांना विनंती असेल बेस्ट बॅट्समॅनचा नक्कीच किताब आपण द्यायचे. सन्माननीय उमेशजी पटेल सर अनुरागला सुद्धा विनंती असेल क्षणचित्र मात्र आपण टिपायची आहेत. बेस्ट बॅट्समॅन टाळ्यांचा गजर विशालसाठी व्हायला पाहिजे. नक्कीच विशाल थांबायचे. एक शॉर्ट सेटन नक्कीच आपल्यासोबत सुद्धा असेल. पॅराडाईज सारखा नक्कीच मोठा संघ समोर होता परंतु आपण वळूया सेमीफायनल कडे. नक्कीच साई दत्त धनसार संघासारखा मोठा संघ होता योगेश होता परंतु आपण अफलातून फटकेबाजी केली. तर कसं फील होतंय? फिलिंग तर खूप चांगली वाटते. आज आम्ही म्हणजे फायनल पर्यंत पोहोचले 50,000च्या टुर्नामेंटला आणि आमच्या संघातील एकही प्लेयर विदाऊट प्रॅक्टिसमध्ये आज या टुर्नामेंटला उतरले होते. कोणताही प्लेयर अंडरआर्म क्रिकेट हे खेळत नाही आहे. डायरेक्ट टुर्नामेंटला खेळतात. सर्व ओव्हरआर्म खेळतात तर काही खेळत सुद्धा नाही जॉबमुळे. त्यामुळे खूप चांगलं वाटते की आज फायनलपर्यंतची मजा मारली. फायनलला थोडे कमी पडले पण नक्कीच पुढच्या फेरीत जरा चांगला प्रयत्न करतील. धन्यवाद. नक्कीच तर अभिनंदन असेल. जाऊया मात्र नक्कीच आपण पुढच्या बक्षिसाकडे. तर नक्कीच बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. तर नक्कीच बेस्ट फिल्डर ठरतोय पॅराडाईज संघाचा निशांत पवार. यायचं निशांत. नक्कीच सन्माननीय ब्रिजेशजी गरज सरांना विनंती असेल बेस्ट फिल्डरचं नक्कीच पारितोषिक आपण द्यायचे. मिस्टर निशांत पवार. टाळ्यांचा गजर नक्की निशांतसाठी व्हायला पाहिजे. नक्कीच निशांत थांबायचं विनंती असेल आपल्याला. चला जाऊया नक्कीच आपण आता मुख्य बक्षिसाकडे. चला तर नक्कीच 4था नंबरचा मानकरी ठरतोय साई दत्त धनसार संघ. यायच्या लगेचच साई दत्त धनसार. पूर्ण टीमने यायचे प्लीज. चला साई दत्त धनसार संघ योगेश यायचं पूर्ण टीमने यायचे प्लीज. नक्कीच पवन ठाकूर सरांना विनंती असेल की नक्कीच हे सन्मान आपण द्यायचे. 4थ्या नंबरचं पारितोषिक साई दत्त धनसार संघ. टाळ्यांचा गजर मात्र व्हायला पाहिजे. साई दत्त धनसार संघ नक्कीच टाळ्यांचा गजर व्हायला पाहिजे. चला टाळ्यांचा गजर मात्र होत नाहीये. धनसार गाव नक्कीच थांबायचं 2 मिनिटे योगेश. नक्कीच सर मात्र आपण वळूया डायरेक्ट सेमीफायनलच्या मॅच कडे. नक्कीच कुठेतरी मात्र नक्कीच आई भवानी
आई जगदंब धनसार सारखा संघ होता, कुठे कमी पडले सेमीफायनल मध्ये? थोडी मिसफीड झाली, 4 चौकार हातातले गेले, पण गाव आमचाच होता, नाव आमचंच राहिलं, ते महत्त्वाचं होतं. नक्कीच धन्यवाद. आपल्या पुढील वाटचालीसाठी नक्की शुभेच्छा असतील, अभिनंदन असेल. जाऊया मात्र नक्कीच आपण तिसऱ्या पारितोषिकाकडे. साई गणेश सातपाडी बी संघ यायचंय, नक्कीच पूर्ण टीमने यायचंय. चला, सुमित दुबेला विनंती असेल, नक्की ते पारितोषिक आपण द्यायचंय. सुमित दुबेला नक्कीच विनंती असेल. साई गणेश सातपाडी बी साठी नक्कीच टाळ्यांचा गजर व्हायला पाहिजे. तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक. नक्कीच युवा सुताराला सुद्धा आपण बघतोय. चल नक्कीच अभय थांबायचंय 2 मिनिटं. नक्कीच आपण अभय तरेला बघतो. मागच्या अनेक वर्षापासून नक्कीच अभय तू साई गणेश सातपाडी संघाला रिप्रेझेंट करतोय. आज मात्र नक्कीच अनेक दिवसानंतर ट्रॉफी उचलायची अपॉर्च्युनिटी आली आहे. तर सर्वप्रथम तर ट्रॉफी बद्दल काय म्हणेल आणि नक्की स्वतःच्या टीम बद्दल काय म्हणेल? खूपच आनंद झाला की बऱ्याच वर्षांनी ट्रॉफी हात लावला. आणि या मुलाविषयी बोलायला गेले तर सर्व मुलं नवीनच आहेत, निखिल सोडून, नंतर होतील पुढे. धन्यवाद. नक्कीच अभिनंदन असेल अभय आणि नक्की तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा शुभेच्छा असतील. आता मात्र वळूया, अजून एक इंडिव्हिज्युअल प्राइज मात्र आपण बाकी ठेवतो नेहमी, मॅन ऑफ द सिरीज. प्रेक्षकांचा मात्र आवाज येत नाहीये. मॅन ऑफ द सिरीज शिवराज वेऊर चषक 2023. तर नक्कीच बॅक टू बॅक 5वी मॅन ऑफ द सिरीज मिस्टर जब्बीर खान साठी नक्कीच टाळ्यांचा गजर व्हायला पाहिजे. नक्की सन्माननीय धीरज पाटील सरांना विनंती असेल, मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक नक्कीच आपण प्रोव्हाइड करायचंय. जब्बीर खान, पालघर बॉक्स क्रिकेट, बॅक टू बॅक 5वी मॅन ऑफ द सिरीज. नक्कीच विनंती असेल जब्बीरला नक्कीच थांबायचंय. सो सबसे पहिले जब्बीर, नक्कीच एक बॅट पण आपण बघतोय, ती बॅट सुद्धा पहिले प्रोव्हाइड केली जाईल. नक्कीच आपण बघतोय बॅट मात्र मॅन ऑफ द सिरीजची प्रोव्हाइड केली जाते. जरूर नक्कीच जब्बीर खान रुकना है आपको. सो सबसे पहले तो कांग्रेचुलेशन होगा. सबसे पहले पब्लिक से क्वेश्चन आया, फाइनल में स्कोर कम था पर आप दोनों बैट्समैन स्लो पेस पे क्यों बैटिंग कर रहे थे? स्लो पेस तो मतलब मैच का सिचुएशन था, वो हिसाब से हम लोग बैटिंग कर रहे थे, क्योंकि बाउंड्री मारने की गरज कुछ थी नहीं. हम लोग सिंगल से मैच जीतने वाले थे, वो हिसाब से हम लोग खेल रहे थे. जरूर सिंगल से खेल रहे थे. इस बार हम देख रहे हैं 5वीं मैन ऑफ द सीरीज, बैक टू बैक 5 सीरीज आई है. ये टूर्नामेंट के बारे में आप क्या कहेंगे? क्योंकि देखा जाए तो अभी तक के ग्राउंड पे सबसे बेहतरीन फील्डिंग पालघर बोईसर के विभाग में हमें अलग अलग टीमों की तरफ से देखने मिली. तो इस आयोजन और नियोजन के बारे में क्या कहना चाहेंगे? आयोजन और नियोजन के बारे में मैं ये कहना चाहूँगा, कुछ दिनों पहले एसोसिएशन की मीटिंग थी इधर ही, तो दुबे और सूरज से मेरी बात हुई कि विकेट अभी तक कुछ बना नहीं है, तुम्हारा रोलिंग भी नहीं हुआ है, पर हम लोग जब सेकेंड डे मैच खेलने आए तो विकेट बहुत अच्छा बना. ऐसा लगा भी नहीं था विकेट इतना अच्छा बनाएंगे, पर विकेट पे मेहनत करके विकेट बहुत अच्छा बना उन्हें. और ग्राउंड के बारे में बोलना चाहूँगा कि इधर वी फॉर्मेट का टूर्नामेंट ज़्यादा YBCC के द्वारा आयोजित किया जाता है, पर इस बार डी फॉर्मेट किया, इसलिए उनको थँक्स बोलना चाहूँगा. धन्यवाद असेल. नक्कीच जबीर तुला सुद्धा अभिनंदन असेल आणि नक्कीच कॉंग्रॅच्युलेशन असेल. आता मात्र नक्कीच वळूया रनर अप संघ. आई जगदंब धनसार संघ यायचं लगेचच. रनर अप संघ ठरतोय मात्र शिवराज वेऊर चषक 2023 च्या रणसंग्रामामध्ये. यायचंय प्लीज, पूर्ण टीमने यायचंय. नक्कीच सन्माननीय कौस्तुभजी राऊत सरांना विनंती असेल, नक्कीच सेकंड नंबरचं पारितोषिक, रनर अपचं पारितोषिक नक्कीच आपण द्यायचंय. यायचंय प्लीज, पूर्ण टीमने यायचंय. सन्माननीय कौस्तुभजी राऊत सर आपण बघतोय, बहुजन विकास आघाडी युवा अध्यक्ष. शिवराज वेऊर चषक 2023 मेगा फिनालेचा मानकरी
पॅराडाईज बोईसर संघ यायचं लगेच. पूर्ण संघाला विनंती असेल प्लीज यायचं. सन्माननीय असते नक्कीच एक बाईट आपली सुद्धा घेतली जाईल. तर सर्वप्रथम अभिनंदन असेल. बॅक टू बॅक 5 फायनल. कुठेतरी मात्र नक्कीच DNCGच्या स्पीच नंतर टीम मात्र एका प्रोग्रेस मध्ये. तर सर्वप्रथम तर नक्कीच या स्पर्धेबद्दल काय म्हणाल आणि नक्कीच जब्बीर खानच्या फलंदाजीबद्दल काय म्हणाल? नाही, खरंच स्पर्धा चांगली झाली आणि ग्राउंड आणि खास करून पालघरला एवढे प्रेक्षक नसतात. पहिल्यांदा मी बघत आहे का पालघरला अजूनपर्यंत 2 वाजेपर्यंत एवढे प्रेक्षक आहेत. ग्राउंड आणि विकेट एकदम छान आहे आणि डी बनवल्याबद्दल तुमचा आम्ही आभारी आहे. कारण आम्हाला V मध्ये थोडासा त्रास होतो, पण डी मध्ये खरंच आमच्या सगळ्या स्पोर्ट्समॅन सगळ्या पोरांनी चांगली फिल्डिंग केली, चांगली मेहनत केली आणि खरंच तुमचा आभारी आहे डी ठेवल्याबद्दल. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर. नक्कीच आता मात्र इथेच थांबतो, कुठे जाऊ नका. येऊया पुढच्या हंगामासोबत. धन्यवाद. तर नक्कीच विनंती असेल पाटील नेटवर्क अँड टीम ज्यांच्या माध्यमातून नक्कीच अप्रतिम कामगिरी केली जाते. मुन्ना जयस्वाल यायचे नक्कीच अप्रतिम प्रक्षेपण मात्र ज्याने मागच्या 3 दिवसामध्ये केलं. बोईसरचा चॉकलेट बॉय मिस्टर मुन्ना जयस्वाल. चला सुमितजी दुबे सरांना विनंती असेल नक्कीच हे सत्कार आपण करायचे. चला चेतन जांभरे सरांचा नक्कीच एक सत्कार आपण बघतोय. मागच्या 3 रात्रीमध्ये ज्यांनी आपला आवाज पोहोचवला सुमित दुबेला विनंती असेल नक्कीच सन्मान आपण करायचे. आणि नक्कीच धीरज ज्याने नक्कीच अप्रतिम पंचाची भूमिका पार पाडली. वेऊर गावाचा बिली बॉर्डन. धीरजला विनंती असेल लगेच यायचंय. टाळ्यांचा गजर मात्र धीरज साठी व्हायला पाहिजे. नक्कीच आता मात्र वळूया चला पूर्ण कमिटीने मात्र यायचंय. स्वतःचा सुद्धा सत्कार होणं खूप गरजेचं आहे. पूर्ण टीम मेंबर्सने यायचंय. डीजे चेतन यायचं लगेचच ज्याने मात्र नक्कीच माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवला. डीजे चेतन साठी टाळ्यांचा गजर व्हायला पाहिजे. चला पूर्ण टीमने मात्र यायचंय. प्रत्येक व्हॉलेंटियर्सने मात्र यायचं. एक फोटोशूट नंतर मात्र आपण या स्पर्धेला समाप्ती करूया. टाळ्यांचा गजर मात्र नक्कीच या स्पर्धेसाठी व्हायला पाहिजे. शिवराज्य वेऊर चषक 2023 चा रणसंग्राम मात्र कुठेतरी आज संपुष्टात येतोय. चला जन्मेश प्लीज आपण यायचे मंचावरती. तर नक्कीच मुन्ना जयस्वाल पासून आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाते. या स्पर्धेमध्ये तब्बल 1847 धावा कुठल्या गेल्यात आणि व्ह्यूअरचा विचार केला अजूनपर्यंत या स्पर्धेचे व्ह्यूअर आहेत 42,000 व्ह्यूअर्सने मात्र ही स्पर्धा अजूनपर्यंत युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून पाहिली आहे. नक्कीच आता मात्र नक्कीच इथेच थांबतो, कुठे जाऊ नका. भेटूया पुढच्या सीझन सोबत.